सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भक्ती रसिकांच्या चरणाची नतमस्तक होऊन आज राजसत्तेचा मालक धनी रवळनाथ आणि श्रीदेव केदारेश्वर आज महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्तानं या ठिकाणी हा आमने सामने भजनाचा रंगीत तथा संगीत डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी व स्वतः श्री समीर रामाकदम लिंग रवनाथ प्रासादिक भजन मंडळ गाव पोखरण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवाज साथ करतायत ते सुप्रसिद्ध पखवाज वादक सन्माननीय संदीपजी पांचाळ. तबला साथ करतायत ते गोड गाळ्याचे गायक भजनी बुवा आणि पखवाज वादक तबला वादक दुर्गेशजी मिडगावकर आणि माझं भजन मंडळ. आणि मला चखवा साथ करतायत ते जयदीपजी पाटील. माझ्या मंडळाच्या वतीने सर्वांचे लाख लाख आभार व्यक्त करून आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्रीपूर्वीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा श्री आदरणीय आमचे मित्र अभिषेक शिरसाट बुवा यांचे पट्ट शिष्य आणि दुर्वास गुरु बुवा यांचे पट्ट शिष्य शांत दिलीप सोईल बुवा त्यांनी पखवाजात करतायत तुषार शिंदे तबलावादक पखवाज होतं आणि तबलासात करतायत ते ओंकार तबले आणि त्यांचे भजन मंडळ. तबला संवासात करतायत ते मंदार दुर्वास सावंत आणि त्यांचं भजन मंडळ. यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून या ठिकाणी उपस्थित भजनी रसिक भजनी बुवा पखवाज वादक ज्येष्ठ श्रेष्ठ नाट्यकर्मी महिला मंडळ या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाची नतमस्तक होऊन विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन श्रीदेव केदारेश्वरांचे कृपा आशीर्वाद घेऊन श्रीदेव रवळनाथाच्या चरणाची नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवर एक नमस्कार करून कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन श्रीदेव कुणकेश्वरांच्या चरणाची नतमस्तक होऊन आजच्या या आपले सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या वाजवायला जीएसटी नाहीये त्याच्यामुळे टाळ्या वाजवू शकतात. हे सुद्धा मागून घ्यावं लागतंय, हे दुःख आहे. ठीक आहे, आज पहिल्यांदाच या ठिकाणी या खारेपाटण नगरीमध्ये हा डबलबारी भजनाचा कार्यक्रम आहे आणि महाशिवरात्रीचा उत्सव आहे. बुवा खरोखर आज केदारेश्वर राजसत्तेचा मालक लक्षात घ्या. राजसत्तेचा मालक श्रीदेव केदारेश्वर आणि धनी रवळनाथ यांच्या या दरबारात आपल्याला ही सेवा करायला मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही मगाशी सुरुवातीला सांगितलं की माझ्यापेक्षा बुवा मोठे आहेत बोललात. मोठ्या बुवांना आपण कधी बोलायचं नसतं हे लक्षात घ्या. झाकली मूठ 1.25 लाखाची उघडली तर ती 2 लाखाची. त्याच्यामुळे झाकलेली ठेवच्या का उघडूच्या तर तुम्ही ठरवा. मी उघडलं तर ती 2 लाखाची होती. तुझी 5 लाखाची असेल नाही तर 10 लाखाची असेल आपलं काय घेणं देणं नाही. कारण काल 1:30 वाजता किती पाणी येईल ना त्या पाण्यात 5 लाख किती गेले ते माका माहिती. कारण काल होतोय. ठीक आहे, सुंदर बुवा आहे, मस्त भजन बुवांचं अप्रतिम गायन आहे. चांगल्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे. भले मी बुवांपेक्षा मोठा आहे, आता त्यांनी किती मान ठेवायचा हा त्यांच्याकडे आहे, बरोबर नाही. पण बुवा अप्रतिम गातात, त्यात काय वाद नाही. सुंदर गाणी आणि काही काही गाणी अशी जर अप्रतिम गातात त्यापेक्षा तुमचा चकवा वादक आहे ना छोटासा मुलगा अप्रतिम वादक. तो छोटा आहे, आमच्याकडे हा मोठा आहे पण तो पण छोटाच आहे. आज इतकी वर्ष ते म्हणजे मोठेपणाने सांगत आहे. पारकर बुवा, प्रकाश पारकर बुवांचं नाव माहिती असेल तुम्हाला, माहिती आहे.
त्यांच्यापासून ते चकवा वादन करतायत हे जयदीप पाटील. एका जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आजही ते आमच्या भजनामध्ये म्हणजे चकवा साथ करतात. हे आमचं भाग्य बघ. लक्ष दिलं. आणि तिथं चकव फिरायला लागले ना, कोणाच्या हातात गावणारा माणूस नाही तो. ठीक आहे. सुंदर भजनाची सुरुवात बुवाने केलेली आहे. महिला वर्ग बसलेले आहेत. ज्याने आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते गणेश गुरव. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. ओ राम जी है बड़ा मेरे लखन में बड़ा दुख तेरे लखन में बड़ा दुख दबी दबी सुनाई नांगुम जाएगा तेरा ही बदल जाएगा नांगुम जाएगा तेरा ही बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान गाणी म्हटली म्हणजे झालं नाही. कारण अनुभवाविना ज्ञान समर्थ नाहीये बुवा. त्याच्यामुळे माझा अनुभव जास्त तुमचं कमी आहे. किती बोलायचा यात तुम्ही तुमचा ठरवा. हा मी पेटवून मी उगाच दिले नाही. फक्त माचीचा कांडा आणून नाही का द्यावा. अरे ती महिला मंडळ बसले त्यांच्या 1500 रुपयात तुझे डोळे किती माका सांग ना. त्यांची लग्न झाली त्यांच्या त्यांची परिस्थिती काय आहे. पहिली बायकांच्या गप्पा गोष्टी चालायची काय 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 चालायचे माहिती तुला. हा तुझं झाला नाही म्हणून तुका सांगतो. त्यांच्यात पहिले गप्पा गोष्टी चालायचे काय ग आज जेवण काय केलं. पण आता त्यांच्यात गप्पा गोष्टी काय चालते. तुझं 1500 हप्ते इलो काय नाही लो का मग ती भवान का पिळतो. अहो जरा मेसेज आला का बघा बरं. तो मेसेज इलो काय बहुत पैसे आणून जाता. 1500 1000 आपल्या खिशात 1000 बायकोकडे 500 आपल्या खिशात. लक्ष दिला. तुझा काय झाला नाही. त्या 1500च्या भानगडीत तू अजून पडा नको. त्याच्यासाठी ढोपरा कोपरा पुढची लागते.
कारण ज्याची जडता एकाच कळता गेली म्हणे. अनुभव आहे. काय रे सोयीचा ढोपरा ह्या माका माहित होता म्हणून मुद्दाम परत पाठी परत वसईकर मसाला हे कोकणी मसाला बघितलं वसईकर मसाला वसईकर मसाला धरा 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 माझा डुक्कर पडाला तुझ्यासाठी म्हणते आहे का धरा 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 माझा डुक्कर पडाला कोणाच्या मंगदारा पहिलीच फरमाईश 50 रुपये 51 रुपयाचं भोगमल पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद. गौरव शिर्के यांच्याकडनं हे 51 वेस्ट इंडिजचा गौरव शिर्के हिलो नाही वेस्ट इंडिज नमो देवराया नमो ज्ञान सिंधो नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधो नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बाबा नमो माय बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बाबा
सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर सुशील गोठ्यानंतर सुंदर भजन बुवानी केलेलं आहे. भजनाला बुवांचं नाव ठेवणार नाही, फक्त बुवाने सांगितलं की एक वेळ कुत्रो चावलो तर 14 मध्ये भागात बोललो ना, पण मी चावलोय तर 42 शिवाय पर्याय नाही. म्हणजे माझ्या दातात किती ताकद आहे ती विचार करा. ज्याचे दात पुढे ते का 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा पोट पुढे ते का भोकाचे वडे मेंदू वडे खा. माझ्या दातांच्या नादाक लागत माका बघल्यावर काय काय बुवांका त्या तात्या विंदूची आठवण येतात. ओम भगिनी भागवत्री ओम स्वाहा. मीच होतोय तेव्हा व्हिडिओ कॉल. त्याच्यानंतर मग बारी चालू झाल्यात मी तर सोडून दिले. स्पीकर आलं दादा आम्ही मारता. साऊंड तुमचा अप्रतिम आहे, त्यात काय वाद नाही. आयुष्यातली जी मजा जी हा परत आयुष्यातली जी मजा खरी तुम्ही मारता. आज ही लोक जी ऐक असत ती कानानं ऐकतात आणि मजा घेतात, पण तुमची जी मजा ना बटन असतं बघा बारक्या 2 बटन फिरवायचं ती मजा खरी तुम्ही मारता. परत परत एक हात लाईत राहा तरी हवी मारते. खायचो तो पाठ तुमचं बेस कमी करा. बरोबर बघा आता बघ. हा ओके मस्त. एकदा जोरदार साऊंड वाल्यांसाठी टाळ्या वाजवा. कारण वकिलाची इच्छा काय असते की प्रत्येक घरामध्ये एक तरी केस झाली पाहिजे आणि ती केस माझ्याकडे आली पाहिजे. डॉक्टरची इच्छा काय असते की प्रत्येक घरात एक तरी पेशंट झाला पाहिजे आणि तो माझ्याकडे आला पाहिजे. पण साऊंड वाल्यांची इच्छा काय असते की प्रत्येक घरात प्रत्येक गावात एक तरी सणासुदीचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि माझा साऊंड तिथे लागला पाहिजे. अशी त्या साऊंड वाल्यांची इच्छा असते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय बुवा दाता बितांचा काय विषय नाही. कुत्रा चावला आणि मी चावलो काय होणार नाही. एक वेळ कुत्रू चावलं तर बाजार, पण तुम्ही डायरेक्ट मका इनडायरेक्टली कुत्रू बोलला. लक्षात घ्या नाही का बोललेस तू. माझी 42 सोपे नाही आता. देवगडात जा डॉक्टरा विचार खायच्या 42 शिवाय पर्याय नाही. आणि आपल्या अरे दुनिया गोल आहे, दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे. आपला नाद करायचा नाही, आपला विषय खूप खोल आहे. कारण आपल्या 2 नादामध्ये खोल आहे. आहे ते आहे. चहा पिताना सुद्धा स्ट्रॉ घालतो. त्याच्यामुळे ह्या दाताच्या नादात तू लागा नको. पेटवतोय पैसे देऊ नको फक्त. मी पेटवतोय. हो मग सफली येते. पण सुरुवातीला जेव्हा तो आला तर त्याची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करतोय मी. दादा तुझं नाव काय? कुणाल. कुणाल ना? कुणाल गणेश गुरव. अच्छा त्याची फरमाईश होती
सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना, उजळली त्रिभुवने प्रकाशली साई म्हणे, उजळली त्रिभुवने प्रकाशली साई म्हणे. त्याच्या तालावर नाचे नदी, नदी पैठणी. त्याच्या तालावर नाचे नदी, नदी पैठणी. मॉनिटरला दे, मॉनिटरला दे. चॅटिंगचा आवाज. आ आ आ गुरु परमात्मा परेशु, परमात्मा परेशु, ऐसा जाता दृढ विश्वास, ऐसा जाता दृढ विश्वास, गुरु परमात्मा
राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम राजा राम राजा राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी ग ग ग रे ग पा 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 ग प नी 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 सा 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 सागरे सरे निसनी पदिमा सागरे सरे निसनी पदिमा हरी 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 राजा हरी राजा राम राजा राम हरी राजा राजा राम राजा राम हरी राजा राम राजा राम हरी राजा राम कृष्ण हरी 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 राजा राम राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी राम कृष्ण हरी हरी कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी सावळे राम राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोपिकेचा सायकारी गिरिधारी गिरिधारी सावळे राम राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोपिकेचा सायकारी गिरिधारी गिरिधारी सावळे राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोपिकेचा सायकारी गिरिधारी गिरिधारी सावळे राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोपिकेचा सायकारी गिरिधारी गिरिधारी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 सावळे राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोपिकेचा सायकारी गिरिधारी गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गिरिधारी गिरिधारी
रूपाचा ध्यानाचा अभंग लगेचच, कारण गजराला वेळ मिळाला पाहिजे, कारण सततचे कार्यक्रम आहेत, बुवांना सुद्धा आहेत, मला सुद्धा आहेत. कारण आता सध्या भजनाला चांगले दिवस आलेले आहेत. कारण खारेपाटून म्हटल्यानंतर नमन झाकडी हा प्रकार या ठिकाणी जास्त असतो, पण सद्यस्थितीमध्ये डबल वारीचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी पहिल्यांदाच आहे. बुवा सुंदर बुवांचं गायन आहे. बुवा जास्त काय बोलले नाहीत मला, पण कदम बुवा कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा त्यांचं ज्यांचं स्मारक झालं ते कदम बुवा पुन्हा होणे नाही. आणि बुवा म्हणून सांगतो, कारण क म्हणजे कणखर, क म्हणजे धनकट आणि म म्हणजे मर्द ते कदम. बरोबर की नाही? अरे जिसमें है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम, आणि ज्याच्या अंगात नाही दम तो मी समीर कदम. ए जोयला सांभाळ तुझा खायला. खुर्ची खुर्ची ब्रँड पद्धत. कारण आज हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण कोणामुळे जर चालू असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे चालतं. बरोबर. अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. वो तो हल्ली आला झुकेगा नाही साला पुष्पा आला ना, असा वाकडा व्हायचा पुष्पा झुकेगा नाही साला. सन्माननीय रोहित गुरव यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. भारी येत आहे. खारेपाटणचा दाजी नाईक, खारेपाटणचा दाजी नाईक यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. माझा काही विषय नाही, मला फक्त चिठ्ठ्या येतात, मी वाचायचं काम करतोय. ते तुमचे दाजी नाईक किंवा अण्णा नाईक किंवा शेवंता कोण असते ते तुम्ही तुमची बघून घेता, आपलं काय विषय नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हे भजन पूजन कीर्तन हे आपले मंदिराचे कळस आपल्याला दिसत आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांचा वारसा चालवला. झुकेगा नाही साला पुष्प आता आला, पण आपला पुष्प खरा कोण तर छत्रपती संभाजी राजे, ज्यांच्या डोळ्यामध्ये सळे घातल्या, डोळे बाहेर काढले, कातडं सोडलं तरी सुद्धा त्यांनी आपला धर्म सोडला नाही, ते म्हणजे आपले छत्रपती संभाजी राजे. बरोबर. फक्त एकच वाईट आहे, एकच दुःख आहे, तो पिक्चर जो आला ना हिंदी मध्ये आला कोणता छावा, तो पिक्चर हिंदी मध्ये न येता तो मराठीत येणं गरजेचं होतं. ह्यो सांगता काय महिलांना ऍड आली, लक्ष लगाव तंदुरुस्ती पा, हा फेरन लवली लगाव खूबसूरती पा, आणि पुरुषांना काय इजगाड लगाव उजली लगाव. का ती कधी इली? अरे ज्यांनी धोतर नेसली ना धोतर त्यांनी जमिनी सांभाळल्या, आणि ज्यांनी जीन्स पॅन्टी घातल्या त्यांनी जमिनी विकल्या. लक्षात घे. दिस इज पॉइंट. ज्यांनी धोतर नेसली त्यांनी जमिनी सांभाळल्या, आणि ज्यांनी जीन्स पॅन्टी घातल्या त्यांनी जमिनी विकल्या. महिलांना मंदिरामध्ये सुद्धा जागा आहे ना, आराधना पूजा आरती आहे की नाही, भक्ती. पुरुषांना काय आहे, तू म्हणशील घंटा नाही, कारण आपण कधी म्हणत नाही तो घंटा, ती घंटा, ती सुद्धा त्यांच्यासाठीच आहे. आपल्यासाठी काय माहिती का, त्या केदारेश्वराच्या मंदिरात जा, तिथे नंदी बसलेला आहे, तिथे पाठून हात लाव,
पेटवते आणि काय पेटू बाबा. हा मग मनात देव पाहिजे. फक्त मंदिरात जाऊ नको. देव मनात पाहिजे. कारण माणूस की माणसामध्ये. सुशिक्षित कोणाला म्हणायचं? कोणी खरोखर सुंदर सांगितलं की ज्याने आई वडिलांची सेवा केली त्यांना सुशिक्षित म्हणायला पाहिजे. कारण आज ज्यांना आई वडिलांची सेवा करायची, ज्यांना पुण्य मिळाले ना, त्यांना सुशिक्षित म्हणायला लागेल. आज महिला मंडळ सुद्धा बसलेले आहे. आज बचत गट, बरोबर ना, आज 50% आरक्षण आहे महिला मंडळाला. आहे की नाही? 50% आरक्षण महिला मंडळाला आहे. पुरुषांना आहे का? नाही. पुरुषांनी जर एसटी मध्ये जरी गेले ना तर त्यांना उभं राहूनच जावं लागतं. दादा, ओ दादा, ओ दादा, ऐकायला येत नाही. मशीन बिघडली आहे. 60% लोकांचा विचार करणारे बुवा म्हणजे सुशांत जोईल बुवा आहेत. पण 40% लोकांचा विचार करणारा जर बुवा कोण असेल तर तो समीर कदम आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, मजा येणार. टेन्शन घ्यायचं नाही, मनोरंजन होणार. त्यांना ऐकायला नाही आलं तरी त्यांना ऐकायला मी जायला देणार आज. कारण भजन म्हटल्यानंतर हौसे नवसे गौसे. आणि चौथा असा असतो ज्याला घरी थारात घेत नाही. तू आपलं एकदाच उठान जा. ही परिस्थिती आहे. कारण भजनाला आम्ही गेलो ना की आम्हाला तिकडे मग आमच्या पट्ट्यामध्ये कुडायला असलो, बुवा उडाव. त्याच्या पुढे आलो कणकोलीला, बुवा पेटव. राजापूरला आलो, बुवा खदलव. रत्नागिरीला गेलो, बुवा. त्या दिवशी रत्नागिरीला गेलो वेगळ्याच विषय, बुवा डांबरला. त्याच्या पुढे रायगडला गेलो, 21 रुपये आणून दिले. पण तू बुवा मुळा साथ घाल. मी काम केलं त्याच्यात आणि 20 दिले त्याला. म्हटलं तू हे 20 40 घे आणि तू साथ घाल. आपल्याला आवड नाही पेक्षा. कारण भक्ती कमी झाली आहे. भक्ती कशी होती? वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. ही भक्ती होती. आज आपण मंदिराच्या बाजूने गेलो ना गाडी घेऊन, तर आपण काय करतो? मंदिरात जायला आपल्याला वेळ नाही. आपण त्या गाडी घेऊन गेल्यानंतर मंदिराकडून जाताना काय करतो? हॉर्न वाजवतो, किक वाजवतो की नाही? किक. मग देव पण कंटाळलेला असतो, तो पण म्हणतो तसाच जा किक. ही भक्ती. नामस्मरण कितीही करा त्यातनं प्रगती होणार, बरोबर की नाही? म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण बुवा अभ्यास लागतो, लक्षात घ्या. हा बोलताना बाकी तुमचं अप्रतिम आहे, सुंदर आहे, त्याला मी नाव ठेवणार नाही. पण बाकीच्या वेगळा करतात ना तर होय ढगावशी. राग चालू कैसी जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ मैं, जीना 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 रे. ते चायवाले दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे सोपी गोष्ट नाही ना चाय वाटणं सुद्धा. एवढ्या लोकांसमोर चाय वाटूचा म्हणजे सोप्या नाही. काका हेड्स ऑफ.
त्यांचा इकडे वाटून झाला का मग माझ्या यावा एवढं लक्षात ठेवा. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हुआ, जीना 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 रे उड़ा गुलाल, मैं तेरी चुनरी रहे रहे, जीना 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 रे उड़ा गुलाल, मैं तेरी चुनरी सागमनी धप मपग गमभर मरे निरस आ रूपा
रोहित गुरव यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. त्यांची फरमाईश आहे ती गजराच्या माध्यमातून पूर्ण करतो. धन्यवाद. हेल